नेमके कोणत्या प्रकारचे प्रश्न आजच्या तरुणाईचे किंवा येणाऱ्या तरुणाईचे प्रश्न सोडवतील व त्यांचं जगणं सोपं करतील, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, ज्या परीक्षांमध्ये राजकारण भरलेलं असते, ते आजच्या तरुणाला काय विचारतात? म्हणजे ज्याचं उदाहरण जर आपण घेतलं तर स्टॅच्यू ऑफ युनिटी कोण बांधली? किती खर्च आला? केव्हा बांधली? किती उंच आहे? अशा प्रश्नांपासून व अशा होणाऱ्या परीक्षेपासून तरुणाईने सावध होणे गरजेचे आहे. याउलट जीवन सफल करणाऱ्या म्हणजे तर्कशील परीक्षा ज्या असतात ना, त्या तुम्हाला हाच प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारतील आणि तो म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी असायला पाहिजे किंवा नाही? किंवा स्टॅच्यू ऑफ युनिटी समाजात समता निर्माण करण्यासाठी किती आवश्यक आहे? ही जी दुसऱ्या प्रकारची परीक्षा आहे ना, ज्याच्यामध्ये तर्क वापरण्याची गरज आहे, ही तर्क वापरण्याची जी पद्धती आहे, तरुणाईला ताकद देते. जी शोकांतिका अशी आहे, आजची तरुणाई ही तर्क वापरण्याची ताकद विसरत आहे आणि याला जबाबदार आहे देशाचं पैसाळलेलं राजकारण व त्यासोबतच आपण सुद्धा जबाबदार आहोत, हे सर्वांनी लक्षात घ्यावं. बघा, एक विद्यार्थी स्टार्टअप सुरू करून खूप श्रीमंत झाला. त्याने अफाट पैसा कमवला. त्यामुळे भारतीय समाज त्याला सक्सेसफुल म्हणायला लागला किंवा म्हणेल. त्याचा दुसरा एक वर्गमित्र तो लेखक झाला. म्हणजे त्याने सामाजिक समस्या सोडवण्यासाठी त्याने प्रचंड अभ्यास व लिखाण केले. पण हा दुसरा जो लेखक विद्यार्थी श्रीमंत होऊ शकला नाही, तो आयुष्यभर गरीबच राहिला. ज्यामुळे समाज त्या समाजाच्या दृष्टीने हा विद्यार्थी अपयशी राहिला. म्हणजे हा सक्सेसफुल झाला नाही. आपल्या घरून किंवा समाजातून या अपयशी विद्यार्थ्याचा आदर्श आजच्या तरुणाईला दिला गेला नाही. यात आपण म्हणजे खास करून आई-वडील म्हणून आपण हरलो किंवा आजच्या दडबदरी राजकारण्यांनी हे विद्यार्थ्यापर्यंत पोहोचू दिलं नाही. पण जेव्हा त्याच शाळेच्या कार्यक्रमात स्टार्टअप करणाऱ्या श्रीमंत विद्यार्थ्याला बोलावलं गेलं आणि त्याने बोलताना आपल्या यशाचे सर्व श्रेय आपल्या गरीब वर्गमित्राच्या ज्ञानाला व लिखाणाला दिले, तेव्हा आजपर्यंत ज्या पैसाळलेल्या म्हणजे पैसा खूप कमवता आला तरच सक्सेसफुल या विचाराने जो आपला समाज जगत आला, तो विचार या एका वाक्याने अपयशी ठरला. याचे तुम्हाला उत्तम उदाहरण म्हणजे संसदेतील आंबेडकर 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 हे गृहमंत्र्यांच्या तोंडातील वाक्य आपण ऐकलेलं असेल. डॉक्टर आंबेडकर हे ते आर्थिकदृष्ट्या अपयशी विद्यार्थी आहेत, जे पिढ्यानपिढ्या संबंध देशासाठी आदर्श आहे व कायम राहील. पण गृहमंत्री हे ते राजकीय स्टार्टअप करणारे व पैशाने श्रीमंत असणारे विद्यार्थी आहेत, ज्याचा आदर्श ठेवावा का हा प्रश्न कायम स्वरूपी राहील. कसा आहे, डॉक्टर आंबेडकरांचा तर्क या समाजाला कायम जगवणार आहे आणि गृहमंत्र्यांनी कितीही पैसा कमवला तरी तो पैसा या समाजाला जगवणार नाहीये. त्यामुळे त्यांनी हे लक्षात ठेवावं की आजच्या तरुणाला कुठल्या प्रकारचा आदर्श तुम्हाला द्यायचा आहे. म्हणून बघा, आजचे जे श्रीमंत राजकारणी आहेत ना, ते आज जरी मेले की आपण त्यांना उद्या विसरतो, कारण ते फक्त श्रीमंत झाले. पण जे आपले समाजसुधारक आहेत, त्यांनी तर्काचा वापर समाजात केला व ते सदैव गरीबच राहिले, पण ते आजही आपल्याला आदर्शवत आहेत. आजही समाजात त्यांची पूजा केली जाते. कुठल्याही श्रीमंत व्यक्तीची पूजा, कुठल्याही भांडवलदाराची पूजा समाजात होत नाही, हे तरुणांनी लक्षात ठेवावं. त्यामुळे तरुणांनी तर्कांवर आधारित प्रश्न ठेवून जगावं व अशी जगण्याची पद्धत कायम ठेवावी. म्हणजे मी धर्माचा झेंडा का पकडावा, यात मला गर्व का वाटावा, लोकशाहीत धार्मिकता कोणत्या कामाची, माझा धर्म इतर धर्मापेक्षा श्रेष्ठ कसा, असे प्रश्न तुमच्या येणाऱ्या आयुष्यात कदाचित तुम्हाला पैसा कमी देतील, पण तुम्हाला दुःखही कमी देतील व भविष्यातील पिढीला खात्रीने आनंद देतील, हे तुम्ही सर्व तरुणांनी लक्षात ठेवावं.